पुढची बातमी बघूयात। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक संयुक्त समितीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय। विरोधक आणि सामाजिक संघटनांच्या विरोधानंतर या विधेयकामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। विधानसभेत आज हे विधेयक मांडलं जाणार आहे। हे महत्त्वाचे बदल कोणकोणते ते आपण बघणार आहोत। विधेयकावरती 12,500 सूचना आणि हरकती आल्या होत्या। या सूचना आणि हरकतींनंतर महत्त्वाचे 3 बदल करण्यात आले। व्यक्ती आणि संघटना याऐवजी कडव्या विचारसरणीच्या आणि तत्सम संघटना हा बदल करण्यात आलाय। आणि या व्यतिरिक्त कोणते महत्त्वाचे बदल आहेत आपल्याला आपले प्रतिनिधी राजू सोनावणे अधिक माहिती देतील। राजू, नक्की कोणते असे बदल करण्यात आले ज्याच्या माध्यमातून हे विधेयक मांडलं जाईल आणि त्याचबरोबर संमत सुद्धा होईल असं सरकारला वाटतंय? पूर्वी आपण पाहतोय पावसाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज जनसुरक्षा विधेयक जे आहे ते मांडलं जाणार आहे। खरं तर आपण पाहतोय की या विधेयकाला मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला होता। त्यानंतर सरकारकडून समिती गठीत केली होती आणि कालच या समितीने आपला अहवाल जो आहे तो सभागृहामध्ये सादर केला आहे आणि हा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। माझ्या हातामध्ये हा अहवाल आहे। यामध्ये जे काही आक्षेप घेतले गेले होते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे त्या 3 बदल केले आपल्याला पाहायला मिळतं। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या समितीमध्ये जर गुन्हा दाखल करत असेल त्यासाठी समिती नेमली जाणार आहे आणि समितीचे अध्यक्ष जे आहेत ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश असणार आहेत। त्याचप्रमाणे याच्या सदस्य जे आहेत ते जिल्हा निवृत्त न्यायाधीश असणार आहेत आणि उच्च न्यायालयातील वकील हे सदस्यपदी असणार आहेत। त्यामुळे या 3 सदस्य जे आहेत ते महत्त्वाचे असणार आहेत। जर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल करायचा असेल तर पोलिसांना पहिल्यांदा या समितीला समजावून सांगावं लागेल की ही संस्था का याच्यावरती गुन्हा दाखल करतोय, त्यांनी परवानगी दिल्यानंतरच गुन्हा दाखल करता येईल। त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहतोय की यामध्ये तपास करत असताना जे आहे ते पोलीस उप अधीक्षक जे आहेत त्या दर्जाचा अधिकारी याचे संपूर्णपणे तपास करणार आहे आणि या संघटनामध्ये आपण पाहतोय की यामध्ये जर कुठल्या प्रकारची कारवाई करायची असेल तर ती व्यक्तीवरती होणार नाही तर ती संघटनेवरती जी आहे ती कारवाई केली जाईल। सरकारची जर भूमिका आपण पाहिली का सरकारचं म्हणणं आहे का इतर कायद्यांपेक्षा हा कायदा सुरक्षित आहे, कारण जर कुठल्या प्रकारची कारवाई करायची असेल तर इतर कायद्याप्रमाणे पहिल्यांदा व्यक्तीवरती कारवाई होते आणि त्यानंतर संघटनेवरती होते। या कायद्यामध्ये उलट आहे का संघटनेवरती आधी होते आणि जर संघटनेवरती बंदी असेल आणि तरीही त्याचं प्रसार प्रचार किंवा काम केलं तर त्या व्यक्तीवरती जे आहे ती कारवाई केली जाते असं सरकारचं म्हणणं आहे। दुसरं आपण पाहिलेलं आहे की त्यांनी व्यक्तीऐवजी डाव्या कडव्या नक्कीच राजू, त्यामुळे 3 महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। आता याला विरोधकांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।